नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा आणि आपण मेदोरोगासंदर्भात जाणून घेत होतो. मागच्या वेळी त्याची कारणे आपण बघितली. आज सिम्पटम्स बघूयात. मेदोरोगाच्या पेशंटला एक्सेसिव्ह स्वेटिंग असतं, खूप घाम येतो त्यांना आणि एक दौर्गंध्य असतं त्यांच्या घामाला. अंग दौर्गंध्य असं एक आचार्यांनी सांगितलं. शरीर शैथिल्य, जडत्व असतं, निद्रा तंद्रा अधिक प्रमाणात असते, आलस्य असतं, फिलिंग ऑफ टायर्डनेस, खूप म्हणजे कमी ॲक्टिव्हिटी केली तरी खूप लवकर टायर्ड होतात मेदोरोगाचे पेशंट. डबल चिन असते. त्यानंतर सेंट्रल बेली म्हणजे एक्सेसिव्ह फॅट डिपॉझिशन इन बेली, ॲबडॉमेन अँड वेस्ट. त्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथिंग डिफिकल्टी अशा पेशंटना जास्त असते. बॅक आणि जॉईंट पेनचा त्रास होतो आणि काही पेशंट डिप्रेशनमध्ये पण असतात, मानसिक काही प्रॉब्लेम असेल तर. आणि तसं मेदोरोग हा बघितला तर संतर्पणजन्य व्याधी आहे. एक्सेसिव्ह न्यूट्रिशनमुळे हा होतो. मेन पॉझिटिव्ह फॅक्टर बघितला तर आहार आहे. अधिक प्रमाणात आहार घेतल्यामुळे मेदोग स्रोतसाची दृष्टी होते आणि मार्गावरोधजन्य हा व्याधी आहे. स्त्रोतरोध संग कुठेतरी अवरोध असल्यामुळे हा व्याधी निर्माण होतो. आणि ह्याचे दृश्य बघितले तर